जमलेल्या सर्व श्रोता वर्गाला श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती म्हणून माझे विनम्र अभिवादन। मी अदिती देऊळगावकर बुलढाणा येथून। आज मला सौ सविताताईंनी सीमाताई इनामदार यांचा परिचय करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। परमपूज्य डॉक्टर काकांच्या आशीर्वादाने आणि हरिभक्त परायण सविताताई खरवडे यांच्या सौजन्याने गेली 6 वर्ष चातुर्मास उत्सव अविरत सुरू आहे। या वर्षी हा उत्सव ऑनलाईन पद्धतीने होत आहे। भगवंताची किती कृपा आहे नाही का आपल्यावर। या प्रवचनांचा आस्वाद आपण घर बसल्या कुठेही न जाता कोठेही काहीही कष्ट न करता आपल्याला घेता येत आहे। आपल्या अत्यंत अस्पष्ट असलेल्या कल्पना अनेक प्रवचनकारांच्या मुखातून आपण श्रवण केल्यामुळे अजून स्पष्ट होत जात आहे। आजचा अभंग क्रमांक आहे 2714। तो असा: प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्ती जाणे। कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संगे। पोटामध्ये कोणे सांगितले सरपा, उपजत लपा म्हणगुनी। बोलो नेणे घरी जाणे गोड क्षार, अंतरी विचार त्यासी ठाव। तुका म्हणे बरे विचारावे मनी, आणिक भल्याने पुसू नये। याचा सारांश: हरिप्रेम कसे असते ते सांगता बोलता किंवा दाखविता येत नाही। त्या प्रेमाचा चित्ताला येणारा अनुभव हे चित्तच जाणू शकते। कासवीचं पिल्लू तिच्या केवळ प्रेमदृष्टीने वाढते। त्या पिल्लाला कासवीच्या जवळ जाऊन सुद्धा दुधाची भेट कधीच होत नाही। अर्थात हे कसे घडते हे सांगता येत नाही। तुम्ही उत्पन्न झाल्याबरोबर लपा असे कोणी सर्पाच्या पोटात शिरून ज्ञान सांगितले आहे का? मुक्याला हे खारट हे गोड सांगता येत नाही, परंतु त्याला आपल्या मनात खारट गोडातील भेद कळतच असतो। तुकाराम महाराज म्हणतात, सारांश असा की हरिप्रेम कसे असते असा शहाण्या माणसांनी प्रश्न विचारू नये। त्याचा अनुभव घेऊनच त्याच्या संबंधी मनात विचार केलेले केव्हाही चांगले। आज आपल्याला या अभंगाचे सार समजावून सांगण्यासाठी लाभल्या आहेत सौ सीमाताई पंकज इनामदार, राहणार चिंचवड, पुणे। डॉक्टर काकांच्या या अनुग्रहित आहेत। गेली 10 वर्ष त्या चिंचवड तसेच पिंपळे सौदागर येथे दासबोध अभ्यास वर्ग घेतात। याच अभ्यास वर्गात पंचदशी, मनाचे श्लोक, आत्माराम इत्यादी ग्रंथांचा सुद्धा अभ्यास होतो। त्या भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, उपनिषदे इत्यादी ग्रंथांवर प्रवचने देखील करतात। तसेच त्यांचे औरंगाबाद, पैठण, वाई, नाशिक, रत्नागिरी इथे प्रवचनांसाठी जाणे होते। गेली 5 वर्ष चिंचवड येथे दासनवमी उत्सव साजरा केला जातो। या उत्सवात अभ्यासार्थी अभ्यास करून आपले विचार मांडतात। तरी मी सौ सीमाताईंना विनंती करते की त्यांनी आपले प्रवचन सुरू करावे। तत्पूर्वी श्रीराम सत्संग मंडळ छिंदवाडा आपले भजन सादर करते। जय जय रघुवीर समर्थ, जय रघुवीर समर्थ। आनंदाचा कंद उभा पांडुरंगा, आनंदाचा कंद उभा पांडुरंगा। गोपाळांचा संग भोवला उभा, गोपाळांचा संग भोवला उभा। गोपाळांचा संग भोवला उभा, गोपाळांचा संग भोवला उभा। आनंदाचा कंद उभा पांडुरंगा, आनंदाचा कंद उभा पांडुरंगा। भाळे भोळे जन गाती ते सावडे, भाळे भोळे जन गाती ते सावडे। विठ्ठला वडे प्रेम त्यांचे, विठ्ठला वडे प्रेम त्यांचे। आनंदाचा कंद उभा पांडुरंगा, आनंदाचा कंद उभा पांडुरंगा।
जय रघुवीर समर्थ. गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे. जय जय रघुवीर समर्थ. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. प्रथम सद्गुरूंना वंदन करते, सकल संतांना वंदन करते, समस्त श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते. आजच्या चिंतन पुष्पाला सुरुवात करण्याच्या आधी प्रथम सविताताईचं अभिनंदन करते. तिचा वर्धापन दिनाच्या निमित्त यावर्षी मुरगुडला शिवगडच्या वास्तूमध्ये श्रीगुरूंच्या हस्ते पूजनीय मंदाताईंच्या उपस्थितीत, श्रद्धेय मुळेशास्त्रींच्या उपस्थितीत मानपत्र देऊन तिचा सन्मान करण्यात आला. तिचं अभिनंदन करते आणि तो सोहळा प्रत्यक्ष बघण्याचं भाग्य मला लाभलं. अतिशय हृदय असा प्रसंग होता तो. खूप सुंदर सोहळा पार पडला. आपण सगळे ब्रह्मपुरीकर भाग्यवान आहात. तुम्हाला अशी मार्गदर्शक गुरु लाभल्या. यावर्षी चातुर्मासानिमित्त आपण ऑनलाईन प्रवचनं घेणार आहोत असा तिचा फोन आला. तिथेही 2 वर्ष आम्ही चातुर्मासानिमित्त प्रवचनाला मी प्रत्यक्ष आलेली होते. तिचं उत्तम नियोजन हे बघून आम्ही अगदी थक्क झालो होतो. आणि त्याचप्रमाणे याही वर्षी ऑनलाईन चातुर्मास अतिशय उत्तम होईल. श्रीगुरूंची कृपा तिच्यावरती आहेच अशी शुभेच्छा व्यक्त करते आणि आजच्या चिंतन पुष्पाला सुरुवात करते. तुकाराम गाथेमधला आज आपला अभंग आहे 2714 नंबर. प्रेमनये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी दुधा नाही भेटी अंगसंगे. पोटामध्ये कोणी सांगितले सरपा उपजत लपा म्हणवुनी. बोलो नेणे घरी जाणे गोड क्षार अंतरी विचार त्यासी ठावा. तुका म्हणे बरे विचारावे मनी आणि का भल्यांनी पुसो नये. गाथेमध्ये 4500 अभंग आहेत. भक्तिपर ज्ञानपर अभंग आपल्याला तुकोबांच्या गाथेमध्ये बघायला मिळतात. चातुर्मासानिमित्त गाथा हा विषय आहे अभ्यासासाठी हे सांगितल्यानंतर आम्ही गाथेचा अभ्यास केला आणि खूप आम्हाला आनंद मिळाला. आणि आज एक त्यातलाच अभंग आपण चिंतनासाठी घेतलेला आहे. प्रेमनये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. तेव्हा नारद भक्ती सूत्रामधलं एक सूत्र आहे अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम. भक्तीमधलं जे प्रेम असतं ते शब्दांनी वर्णन करता येत नाही. त्यामुळे ते कसं आहे हे सांगता येत नाही, ते दाखवता येत नाही, ते व्यक्त करता येत नाही. तर फक्त त्याचा अनुभवच घ्यावा लागतो असं आपल्याला तुकोबा या अभंगामधून सांगतायत. आणि तो अनुभव कसा असतो हे सांगताना पुढे 3 दृष्टांत आपल्यासमोर तुकोबांनी ठेवलेले आहेत. पहिला दृष्टांत आहे कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी दुधा नाही भेटी अंगसंगे. कासवीण जेव्हा पिल्लाला जन्म देते तेव्हा तिला दूध नसतं. जसं जेव्हा वासरू जन्माला येतं तेव्हा गाईला पाना सुटतो आणि प्रथम ते वासरू दूध पितं, तसं कासवीण जेव्हा पिल्लाला जन्म देते तेव्हा तिला दूध नसतं. मग ते बाळ कसं वाढतं तर ते तिच्या फक्त कृपादृष्टीवरती वाढत राहतं. अगदी तसंच हे जे प्रेम आहे भक्ताच्या अंतःकरणामधलं ते कसं वाढत राहतं तर ते भगवंताच्या कृपेवरती म्हणजे भगवंताच्या कृपेनी त्या प्रेमाचा अनुभव अखंड भक्ताच्या चित्ताला येतो. मग ते दाखवता येईल का, सांगता येईल का, बोलता येईल. एक खूप दृष्टांत खूप छान दिलेला आहे. दुसरा दृष्टांत आहे पोटामध्ये कोणी सांगितले सरपा उपजत लपा म्हणवुनी.
आता पोटामध्ये कोणी सांगितलेलं असतं का सर्पिणीच्या पिल्लांना की जन्मल्याबरोबर आपण बिळामध्ये जाऊन लपायचं आहे? हे ज्ञान त्यांना कसं होतं? तर त्यांना ते उपजतच ज्ञान असतं. तसंच प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये उपजतच प्रेम आहे. फक्त काय करावं लागतं तर ते आपल्याला वाढवावं लागतं. प्रेम नाही असं होतच नाही. मग तेही प्रेम दाखवता येतं का आपल्याला की माझ्या अंतःकरणामध्ये इतकं प्रेम आहे भगवंताविषयी? तेही दाखवता येत नाही आपल्याला. बोलो नेणे घरी जाणे गोड क्षार अंतरी विचार त्यासी ठावा. बघा, ज्याला बोलता येत नाही त्याने जर गोड पदार्थ खाल्ला तर त्याला सांगता येणार नाही की हा गूळ गोड आहे, पण तर मग त्याला कळत नाही का? तर त्याची चव कळते. जरी बोलता येत नसेल तरी सुद्धा त्याला त्याची चव कळते. अगदी त्याचप्रमाणे प्रेम जर दावता येत नाही, सांगता येत नाही, बोलता येत नाही, पण त्याचा अनुभव मात्र कुणाला येतो तर तो चित्ताला अनुभव येतो. मग तुकोबा म्हणतात, तुका म्हणे बरे विचारावे मनी आणि का भल्यांनी पुसू नये. बघा, हरिप्रेम कसं आहे असा प्रश्न तुम्ही विचारूच नका, कारण त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. हा तुकोबांचा अभंग आहे आपल्यासमोर. तुकोबांनी तो अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अखंड ते रममाण आहेत. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. आता हा अभंग आपल्याला काय मार्गदर्शन करतो? आता भगवंताचं प्रेम आपल्या चित्तामध्ये निर्माण होण्यासाठी ते प्रेम कसं आहे हे जाणून घ्यावं लागतं. ते प्रेम माझ्या अंतःकरणात आहे का? असेल तर ते मला वाढवता येईल का? आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि तोच विचार आपण आता पुढच्या चिंतनामध्ये करणार आहोत. बघा, हे प्रेम कसं आहे जे तुकोबा आपल्याला सांगतायत की प्रेमानये सांगता बोलिता दाविता अनुभवा चित्ता चित्ता जाणे, की त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. शास्त्र आपल्यासमोर म्हणतं की ते प्रेम स्वसंवेद्य आहे, म्हणजे तेच होऊन ते अनुभवावं लागतं. स्पष्टीकरण करूयात थोडंसं. बघा, मी तलावाच्या काठावरती उभी होते आणि अचानक माझ्या बोटातली अंगठी अशी फिरवता फिरवता तलावाच्या पाण्यामध्ये पडली. सोन्याची अंगठी पडली असं म्हटल्याबरोबर मी पाण्यामध्ये उडी मारली. आणि आता ज्या क्षणी मला ती अंगठी माझ्या हातामध्ये मिळाली त्या क्षणीचा जो आनंद आहे तो मला सांगता येत नाही, मला बोलता येत नाही. कारण जर मी बोलला तो अनुभव, मला सांगायचा प्रयत्न जर मी केला तर माझ्या नाकातोंडामध्ये पाणी जाईल. मग त्या क्षणीचा अनुभव, मला सोन्याची अंगठी मिळाल्याचा तो अनुभव फक्त माझ्या चित्तालाच येतो आणि तो आनंद मला सांगता येत नाही. हा, आता त्यातून वरती आल्यानंतर, म्हणजे पाण्यातून वरती आल्यानंतर माझी मैत्रीण उभी होती. तिला मी सांगितलं की माझी अंगठी मला मिळाली गं. आता जेव्हा मी तो अनुभव तिला सांगत होते तेव्हा तो अनुभव, ज्या क्षणी मला अंगठी मिळाली त्या क्षणीपेक्षा तो अनुभव किंचित का होईना थोडासा कमी झालेला होता. म्हणजे ज्या क्षणी मी ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होते तो अनुभव मला सांगता येत नाही, तो फक्त अनुभव आपल्या चित्तालाच येतो. आणि सगळ्या संतांना हा आलेला अनुभव, प्रत्येकाला, सगळ्या संतांना अनुभव आलेला होता. मग तो आलेला अनुभव तो आपल्या शब्दांनी आपल्यासमोर संत नंतर अभंगांमधून व्यक्त करतात, नंतर तो ग्रंथांमधून आपल्या व्यक्त करतात. पण त्या क्षणीचा मात्र अनुभव सांगता येत नाही. तो भाव मात्र त्यांच्या नंतर शब्दांनी व्यक्त होतो, अभंगांमधून व्यक्त होतो, ग्रंथांमधून व्यक्त होतो. बघा, समर्थ रामाला म्हणतात, माझे सर्व जाओ तुझे सर्व राहो. मीराबाई कृष्णाला म्हणते, तोरी प्रीत छोडू काना कोण संग जोडू. नामदेव महाराज विठ्ठलाला म्हणतात, तू माझी माऊली मी वो तुझा ताना पाजी प्रेम पाना पांडुरंगे. तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाला, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. आता संतांचं हे शब्दांनी व्यक्त झालेलं प्रेम आहे, पण हे प्रेम व्यक्त होऊन सुद्धा अव्यक्त प्रेम हिमालयासारखं त्यांच्या अंतःकरणामध्ये आहेच. कारण जे प्रेम आहे अनुभवलेलं आहे ते प्रेम तेवढं सांगताच येत नाही. बघा, भगवंतावरचं प्रेम हा फक्त अनुभवण्याचा विषय आहे, तो सांगण्याचा विषय नाही, बोलण्याचा विषय नाही, दाखवण्याचा विषय नाही. आता व्यवहारातलं जे प्रेम आहे ते मात्र आपल्याला काय करता येतं, व्यक्त करता येतं. आणि त्याचे अनेक प्रकार आहेत व्यक्त करण्यातले. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे व्यक्त करण्यासाठी किती खटपटी लटपटी चालतात व्यवहारामध्ये.
एखाद्याला जर तुझ्यावर माझं प्रेम आहे तर मग काय काय करावं लागतं? सिनेमाला न्यावं लागतं, पार्टी द्यावी लागते, तिची स्तुती करावी लागते, गोड गोड बोलावं लागतं. इतक्या खटपटी लटपटी गडबडी या व्यवहारामध्ये चालतात. कारण व्यवहारामधलं प्रेम व्यक्त केल्याशिवाय माझं तुझ्यावरती प्रेम आहे हे सिद्धच होत नाही. किंवा माझ्यावरती प्रेम आहे असं जर मला समजायचं असेल तर कोणीतरी मला सांगावं लागतं की तुझ्यावरती प्रेम आहे. जे या व्यवहारामध्ये काय आहेत तर ह्या सगळ्या गडबडी आहेत, हा सगळा उथळपणा आहे तो व्यवहारामध्ये आहे. म्हणजे खरं प्रेम नाही आहे. भगवंतावरचं प्रेम मात्र काय आहे तर असं व्यक्त करता येत नाही. त्याचा अनुभव जो आहे तो चित्तालाच येतो. आणि जाणतीलच तर कोण जाणतील? एक तर भगवंत जाणेल, एक तर सद्गुरू जाणतील. आणि भगवंत आणि सद्गुरू कसे आहेत तर अगदी एक आहेत. म्हणजे फक्त भक्त आणि भगवंत या दोघांच्या अंतःकरणातलं जे प्रेम आहे ते फक्त दोघच जण जाणू शकतात. आता मग प्रश्न इथे असा निर्माण होतो की मग मला संतांसारखं प्रेम भगवंतावर करता येईल का? संतांच्या प्रेमाने भगवंत प्रसन्न होऊन संतांच्या घरी काय करतो आहे तर काम करतो आहे. मग असं संतांच्या अंतःकरणात जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम मला भगवंतावर करता येईल का? कारण आपण कसं आहोत सगळेजण तर आपण साधक आहोत. आणि साधकांनी सिद्धाकडचा जर प्रवास करायचा असेल म्हणजे मला सिद्ध व्हायचं असेल, तितकं भगवंताशी एकरूप मला व्हायचं असेल तर सगळा विषय व्यवस्थित समजावून घ्यावा लागतो. बघा, प्रेम करणं जे आहे ते सगळ्यांना जमतं. जसं मी आत्ता म्हटलं की सगळ्यांच्या अंतःकरणात प्रेम आहेच. सगळ्यांना जन्मतः प्रेम करणं जमतं. जसं जन्मल्याबरोबर ती खावं कसं हे शिकवावं लागत नाही, कसं जेवावं याच्यासाठी कुठली शाळा जॉईन करावी लागत नाही, तसंच प्रेम हे उपजत प्रत्येक माणसाला मिळालेलं आहे. प्रेम हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहेच. पण प्रश्न असा आहे की ते प्रेम आपण कोणावर करतो. बघा, इथे चिंतनाचा विषय आहे. अभंगाचं जेव्हा आपण निरूपण करतो ना तेव्हा ती प्रत्येक गोष्ट जो अभंग जो तुकोबांचा काय आहे तर अनुभव आहे ती आपली काय आहे तर साधना आहे. मग त्या साधनेमध्ये जो विचार करावा लागतो तर तो विचार करून माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम कसं वाढतं ठेवायचं आणि तो तुकोबांना जो अनुभव आला तो मला अनुभव येईल का, हा आपला चिंतनाचा विषय असतो. म्हणजे जेव्हा निरूपण होतं अभंगाचं तेव्हा मुख्य जो विषय असतो तो चिंतनाचा आपला हा असतो की माझी साधना मला कशी वाढवता येईल. बघा, प्रेम आहे ते प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. तुका पण आता आपला विषय जो आत्ता चाललेला आहे की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, पण ते प्रेम कुणावर असतं हा महत्त्वाचा विषय आहे. जसं तुकोबांचं अंतःकरण कुणाला जोडलेलं आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये फक्त विठ्ठल आहे. त्यांचा विषय फक्त प्रेमाचा कोण आहे तर विठ्ठलच आहे. आणि विठ्ठल कसा आहे तर आनंदरूप आहे आणि त्यांचं चित्त पण आनंदरूप झालेलं आहे. म्हणूनच ते म्हणतात की आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. मग आपल्याही अंतःकरणाचा प्रेम हाच विषय आहे, पण आपल्या चित्तामध्ये मात्र लौकिक आणि विनाशी विषय जे आहेत ते घर करून बसलेले आहेत. आणि त्यामुळे आपल्याला तो पूर्णानंद जो आहे, जो आनंदरूप विठ्ठल आहे, त्याचा आनंद आपल्याला मिळत नाही. कारण का तर ते प्रेम थोडंसं वाटलं गेलेलं आहे. थोडंसं नाही, चांगलंच वाटलं गेलेलं आहे. आता बघा, कुठल्या लौकिक गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये ठाण मांडून बसलेल्या असतात. तर एक तर व्यक्ती आणि विषय हे आपले काय असतात तर प्रेमाचे विषय असतात. आणि व्यक्ती आणि विषय कसे असतात तर अशाश्वत असतात, ते शाश्वत नसतात. एक मंदाताईंनी सांगितलेला खूप छान दृष्टांत आहे, तो मला खूप भावला म्हणून तो आपल्यासमोर सांगते. एक 10 रुपयाची नोट माझ्याकडे आहे. मला रिक्षेने जायचं होतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे. मग मी रिक्षेमध्ये बसले. रिक्षेतनं उतरताना ती नोट मी रिक्षेवाल्याला दिली. आता रिक्षेवाल्याला द्यायच्या आधी ती नोट कोणाची होती तर ती माझी होती, म्हणजे माझ्या मालकीची होती. आता ती कुणाच्या मालकीची झाली? ती रिक्षेवाल्याच्या मालकीची झाली. रिक्षेवाला पानपट्टीमध्ये पान खायला गेला. त्याने 30 नोट
त्या पानपट्टीवाल्याला दिली. आता ती कुणाची झाली? त्या पानपट्टीवाल्याची झाली. पानपट्टीवाल्याचा मुलगा आला, बाबा बाबा मला फुगे घ्यायचे आहेत. तो फुगेवाला तिकडे खूप छान छान रंगीत फुगे आले आहेत. त्या पानपट्टीवाल्यानी 30 नोट आपल्या मुलाला दिली. मुलगा 30 नोट घेऊन कुठे गेला? तर फुगेवाल्याकडे गेला. त्यांनी 10 रुपयाचे फुगे विकत घेतले. आता फुगेवाला चहा प्यायला गेला. त्यांनी 30 नोट चहावाल्याला दिली. आता बघा, त्या नोटेचा मालक कोण? क्षणात ती माझ्या मालकीची होती, तर क्षणात ती दुसऱ्याच्या मालकीची होते. मग त्याचा नक्की मालक कोण? त्याचा नक्की मालक कोणीही सांगता येत नाही. अगदी तसंच आहे की समर्थ म्हणतात, कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्म आली, ती तुवा आपुली मानिली, कैसी रे पडत मूर्खा. कर्मयोगाने तुझ्यावर प्रेम करण्यासाठी किंवा तुझ्यावरती सूड गवण्यासाठी सगळी काय आलेली आहेत? तर तुझ्या वाट्याला आलेले आहेत. पण त्यांच्यावरच तू काय करते आहेस? तर प्रेम करते आहेस. तुझे अनेक जन्म अनेक पती झाले, अनेक जन्म अनेक मुलं झाली, अनेक जन्म अनेक नातेवाईक झाले, पण याच जन्मीचे तू आपली मानून चाललेली असल्यामुळे काय झालंय? तर तुला सुख आणि दुःख होतंय आणि त्याच्यामध्ये तू पूर्णपणे गुंतून गेलेली असल्यामुळे त्यांची सुख दुःख तू आपल्यावर ओढून घेते आहेस आणि त्यांच्यामुळे द्वंद्वमय जीवन जगते. तुकोबा म्हणतात, ज्याची तू जगुंती ते मोकली ती आणती. अगदी नोटेच्या दृष्टांताप्रमाणेच जशी ती क्षणात माझी होती, ती क्षणात अनेक जणांची सातत्याने होत जाते. तसेच अनेक जन्म अनेक माझे काय पती नातेवाईक मुलं झाली. आता इथे क्षणात आपण म्हटलेलं आहे, इथे एका जन्माचा विचार आहे, दृष्टांत दिलेला आहे. आणि आपला जो सिद्धांत आहे की अनेक जन्मामध्ये अनेक माझे मुलं नातेवाईक झाले, पण याच जन्माचे मी माझी मानून चाललेली असल्यामुळे मला काय होत आहे? तर सुखदुःख होत आहेत. बघा, आता हे सगळे कसे आहेत? तर सगळे अशाश्वत आहेत. हे शाश्वत आहेत का? आता जर शाश्वत असते तर ते कधीच गेले नसते. आपल्याला अनुभव असतो की माझे पणजोबा आजोबा वडील सगळेजण गेलेले आहेत. आता मी पण जायच्या मार्गाला लागलेली आहे. माझी पण मुलं हळूहळू 40कडे झुकायला लागलेली आहेत. म्हणजे हळूहळू मी पण जाणार आहे. हे सगळं हळूहळू नष्ट होणार आहे. व्यक्ती वस्तू ह्या ज्या 2 अशाश्वत आहेत त्यांचा काय धर्मच आहे की नाश पावणं. मग हे जर हळूहळू नष्ट होणार आहे तर त्यांचं अनुसंधान का ठेवावं? तर ते माझ्या प्रेमाचा विषय का व्हावेत? आता माझ्या प्रेमाचा विषय असतात की नाही, अखंड माझं चित्त कोणाशी जोडलेलं असतं. जसं तुकोबांचं विठ्ठलाशी जोडलेलं आहे शाश्वताशी, तसं माझं अखंड चित्त कोणाशी जोडलेलं आहे? मुलांशी जोडलेलं आहे, मुलीशी जोडलेलं आहे, पतीशी जोडलेलं आहे, नातेवाईकांशी जोडलेलं आहे. आता हे सगळे माझ्या प्रारब्धाप्रमाणे माझ्या वाट्याला आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये माझा रोल काय आहे ही स्पष्ट भूमिका समजावून घ्यावी. माझा रोल फक्त आहे की त्यांच्या प्रती कर्तव्य करणं. कर्तव्य करावं लागतं, कारण आई म्हणून माझं कर्तव्य आहे, नंतर पत्नी म्हणून माझं कर्तव्य आहे. आपली एक स्त्री जी असते तिला अनेक नाती तिला बांधलेली असतात. बघा, तीच नणंद असते, तीच जाऊ असते की नाही. मग प्रत्येक नात्याबद्दलचं जे कर्तव्य आहे ते तिने उत्तम रीतीने पार पाडावं. पण त्यांचं अनुसंधान ठेवू नये, त्यांच्यामध्ये गुंतू नये. तर फक्त अनुसंधान कुणाचं ठेवावं? तर अनुसंधान भगवंताचं ठेवावं, की तोच फक्त माझ्या प्रेमाचा विषय असावा. आता ह्यांच्याबद्दल कर्तव्य पार पाडावं, ते जर तुटकपणे पार पाडू नये, प्रेमाने पार पाडावं. पण त्यांना असं पण सांगू नये की आता तुम्ही माझ्या प्रेमाचे विषय राहिलेला नाही आहात, आता माझ्या प्रेमाचा विषय कोण राहिला आहे? तर फक्त भगवंत राहिला आहे, असं म्हणायची अजिबात आवश्यकता नाही. त्यांच्याबद्दल जे माझ्या वाट्याला आलेलं आहे कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडायचं. पण कर्तृत्वाची भूमिका आपल्याकडे घ्यायची नाही. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू दुःखी होसी, राम करता ऐसे म्हणसी तेणे पावसी असे कीर्ती प्रताप. रामाला करता म्हणा आणि आपली कर्तव्य अतिशय उत्तम रीतीने प्रेमाने पाडत राहा. पण गुंतवणूक मात्र कुठे करा? अंतःकरणाची, तर भगवंतामध्ये. कारण तोच एक कसा आहे? तर शाश्वत प्रेमाचा विषय आहे. म्हणून आपण प्रेम करताना अविनाशी वस्तूवर प्रेम करतो का विनाशी वस्तूवर प्रेम करतो हे आपण तपासून बघावं आणि मग त्याच्याबद्दल प्रेम करावं. ही अशी सातत्याने निवड करावी लागते.
कारण आनंद जन्मांच्या संस्काराने आपण काय होतो तर सहजच पटकन त्या व्यक्तीमध्ये गुंतून जातो. मग त्या क्षणी माझ्या लक्षात आलं पाहिजे की अरे याच्यामध्ये मी जास्त गुंतायला लागलेली आहे बरं का, आता ही गुंतवणूक मला त्याच्यातली काढून घेतली पाहिजे. कारण माझं प्रेम कुणावर चाललेलं आहे तर ते अशाश्वतावर चाललेलं आहे. आणि जर मला शाश्वत भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर मात्र मला ते प्रेम भगवंताकडे वाढतं ठेवलं पाहिजे. असं काय आहे तरी साधकाची साधना आहे. सातत्याने आपल्या अंतःकरणावरती आपलं लक्ष ठेवणं. कारण जेव्हा विनाशी वस्तूवर प्रेम केलं की ती दुःख दिल्याशिवाय राहत नाही. आता आपल्याला आपल्या घरामध्ये लहानपणापासून शिकवलेलं असतं. घरात एक देवघर असतं. आपण लहान होतो बघा तेव्हा आपले आई बाबा आपल्याला सांगतात की जा देवासमोर उभी राहा, नमस्कार कर आणि काय कर तर देवाला सांग की देवा बाप्पा मला सुखी ठेव. जसं आपण मोठं होतो तसं म्हणतो देवा मला परीक्षेमध्ये पेपर चांगले जाऊ देत. मग आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात, त्या आपण देवाला सांगत राहतो, देवाशी आपण बोलत राहतो. आता आई बाबा सांगतात म्हणून आणि नंतर हळूहळू आपल्याला कळतं की रे देवाला सांगितलं ना की आपल्याला जरा बरं वाटतं, मनाला समाधान वाटतं. आणि दुसऱ्या कोणाला सांगितलं की ते काय म्हणतात आता परीक्षेचा पेपर होता, मग मैत्रिणीला मी बोलल्या का आज माझा गणिताचा पेपर आहे, मला की नाही माहिती नाही बे कसा जाईल तो. ती म्हणे अगं तू अभ्यास केलायस ना बरं का. ती थोडा तिच्या अंतःकरणात मत्सर होता माझ्याविषयी. ती म्हणे बघा नीट लिही नाही तर अवघड जाईल. लगेच मनामध्ये एक भीती निर्माण झाली. पण भगवंताला जर आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी बोलल्या तर आपली भगवंतावरती श्रद्धा असल्यामुळे आपल्याला एक नक्की माहिती आहे की भगवंत माझं सगळ्या गोष्टी ऐकतो. पण जसे जसे आपण मोठे होतो तर त्या भगवंताला आपण आपल्या अंतःकरणातल्या गोष्टी सांगतोय, तो सगळ्या गोष्टी ऐकतो आहे अशी दृढ श्रद्धा आपल्या अंतःकरणात निर्माण होते. पण ती सुद्धा कशी असते, थोडीशी कशी असते तर कमी जास्त असते. ऐकलं नाही की काय होतं, जर एखादी गोष्ट झाली नाही तर भगवंत तर सगळ्याच गोष्टी ऐकतो, पण आपल्या प्रारब्धाप्रमाणे ज्या गोष्टी व्हायच्या तशा त्या होणार असतात. मग एखादी गोष्ट जर झाली नाही तर आपण काय म्हणतो भगवंताला लगेच की मी तुझं इतकं करते तरी तू माझी ती गोष्ट का केली नाहीस, माझं ते काम तू का केलं नाहीस. असं आपलं भगवंताशी काय असतं तर भांडण पण असतं. म्हणजे आपण व्यवहारातल्या गोष्टीसाठी भगवंताशी काय करतो तर जोडले जातो आणि व्यवहारातल्या गोष्टीसाठी भगवंताशी आपण भांडतो सुद्धा. पण तुकोबांचं भांडण कसं आहे, तुकोबा म्हणतात तू मात्र कासा आहेस तर उपाधी वेगळे निर्विकार तुम्ही, काहीच तुम्हा संसार नाही. तुम्ही उपाधी वेगळे आहात, निर्विकार आहात, तुम्हाला संसार नाही आणि तुम्ही मात्र आम्हाला उपाधीमध्ये अडकून ठेवलेलं आहे आणि आम्ही उपाधीमध्ये अडकलो त्यामुळे आम्हाला तुमच्या स्वरूपाचा अनुभव येत नाही. मग तुम्ही असं का केलं, असं तुकोबांचं भांडण आहे. आणि आपलं भांडण कसं आहे तर आपलं भांडण व्यवहारातलं आहे. तुकोबांचं भांडण पारमार्थिक भांडण आहे. व्यवहारातलं भांडण जे असतं ते नेहमी अशाश्वताबद्दलच्या वस्तूंचं किंवा व्यक्तींचं असतं. मग जशी जशी मी मोठी होते तसं माझ्या हे लक्षात आलं पाहिजे की माझं अंतःकरण आता मोठी होते म्हटल्यापेक्षा साधक म्हणून मी जेव्हा जन्माला येते तेव्हा तोपर्यंत आपल्याला या कुठल्याही गोष्टी परिचित नसतात. आपण भगवंताची सगळे उपासना करत असतो, भगवंताची भक्ती करत असतो, पण ती सगळी सकामतेपोटी चाललेली असते. आणि जोपर्यंत सकामता असते तोपर्यंत भगवंत आपल्याला त्याचं खरं प्रेम प्राप्त होऊ देत नाही. म्हणजे ते प्राप्त होत नाही आपल्याला. कारण सकामता कशी असते की माझी ही गोष्ट झाली तर माझा भगवंतावर प्रेम आहे आणि हे माझी गोष्ट झाली नाही तर माझा भगवंतावर प्रेम नाही. थोडासा राग सुद्धा आपल्याला येऊन जातो. मग असं पूर्ण प्रेम आपल्याला भगवंताचं मिळेल का, जो सुखरूप आहे, जो आनंदरूप आहे. त्याच्यासाठी सांगितलेलंच आहे की निष्काम कर्म करा, निष्काम उपासना करा. निष्काम कर्माने चित्ताची शुद्धी होईल. निष्काम उपासना करा की काय करा तर कुठल्याही अपेक्षेपोटी भगवंताची उपासना करू नका. आता सुरुवातीला ही उपासना असते आपली सकामतेपोटीच असते, पण हळूहळू ती निष्कामतेकडे जावी अशी अपेक्षा असते. आणि साधक म्हणून मी जन्माला आल्यानंतर, साधक म्हणून मी साधना करताना निष्काम उपासना भगवंताची करावी. म्हणजे अंतःकरणामध्ये प्रेम वाढतं राहतं. आणि सातत्याने तपासून बघावं अंतःकरण
की मी विनाशी वस्तूवर प्रेम करत नाही आहे ना, अविनाशी वस्तूवरच प्रेम करते ना, म्हणजे भगवंतच माझ्या एक प्रेमाचा विषय आहे ना. बघा कुंतीने भगवंताला दुःख मागितलं. ती म्हणाली की तू अखंड मला दुःख दे. आता कोणीतरी असं दुःख मागेल का भगवंताला? पण दुःखामध्ये भगवंताचं स्मरण अखंड राहतं, म्हणून कुंती म्हणते आहे की भगवंता तू मला अखंड दुःख दे, म्हणजे तू माझ्या स्मरणातून जाणार नाहीस. हे कुंतीचं मागणं आहे. आणि आपण भगवंताकडे काय मागतो की मला माझं घर होऊ देत, मला बंगला मिळू देत, माझी गाडी मला लवकर गाडीत बसून मला छान फिरू देत, म्हणजे गाडी मला प्राप्त होऊ देत. म्हणजे सगळं विनाशी वस्तू ज्या मागण्या आपल्या भगवंताकडे चालतात, माझ्या प्रारब्धाप्रमाणे त्या मला मिळतात सुद्धा किंवा मिळत सुद्धा नाहीत, पण भगवंतापासून मात्र आपण नक्की दूर जातो. म्हणून विनाशी वस्तूवर प्रेम केलं की ती दुःख दिल्याशिवाय राहत नाही. जसं आत्ता मी म्हटलं की विनाशी वस्तू मिळतात आपल्याला गाडी घेतली, नवीन गाडी घेतली, थोडंसं लांब गेलो आपण राईट घ्यायला आणि कोणीतरी येऊन धडकलं. माझी काहीही चूक नसताना काय झालं, गाडीने मला दुःख दिलं. म्हणजे विनाशी वस्तू ही विनाशीच असल्यामुळे ती सुख देते आणि दुःख देते, आणि ती दुःख दिल्याशिवाय तर नक्कीच राहत नाही. कारण ज्यावेळी मला ते सुख देते त्याच वेळेस त्याच्यातनं दुःख मिळणारं ठरलेलं असतं. बघा एक छान दृष्टांत आपल्यासमोर आहे, मंदाताईंनीच सांगितलेलं आहे. मंदाताई म्हणाल्या की मी एक छान साडी आणली, मोरपंखी रंगाची साडी होती. आणि पूर्वीची अशी पद्धत होती की साडी आणल्यानंतर ती कोरी साडी नेसायची नसते, म्हणजे पूर्वी नेसत नव्हते. मग ती पाण्यामध्ये भिजवायची, नंतर वाळत घातल्यानंतर मग तिला अशी इस्त्री करायची आणि मग नेसायची. आता साडी आणल्यानंतर पाण्यामध्ये घातली, साडी पाण्यात घातल्यानंतर पाण्याचा रंग आणि साडीचा रंग ओळखूच येईना, इतका तो साडीचा रंग पाण्यामध्ये उतरला. ती साडी पिळून वाळत घातल्यानंतर तिचा रंग पूर्णपणे विटला. मला खूप वाईट वाटायला लागलं, रडायलाच व्हायला लागलं की मी एवढी साडी मला खूप आवडली, एवढी किंमत देऊन मी ती साडी बाजारामधनं घेऊन आले आणि ती साडी काय झाली तर विटली. आणि विटली का, तर ती विटणारच होती कारण ती विनाशी आहे. मग रडायला लागलं. मग विनाशी वस्तू रडवल्याशिवाय राहत नाही. एक दुसरा अनुभव त्यांनी सांगितला परत. त्या म्हणाल्या की दुसराही अनुभव असतो सगळ्यांचा की एखादा कपडा जो असतो, म्हणजे एखादी साडी जर आणली बाजारातनं तर ती नेसून कंटाळा येतो, पण तरी तिचा रंग मात्र कसा असतो तर अगदी उत्तम राहतो. मग शेवटी साडी नेसणारी जी असते ती विटते साडीला. बघा दोन गोष्टी आहेत, एक तर साडी विटते, नाहीतर साडी नेसणारी विटते. म्हणजे एकूण काय आहे तर विनाशी वस्तूचा धर्म हा विटणे असा आहे. मग दुसरा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो की मग अशा ज्या वस्तू आहेत, साडी असतील, कपडे असतील, गाडी असेल, घर असेल, आता ह्या वस्तू मग विनाशी आहेत म्हणून वापरायच्याच नाहीत का? तर त्या सगळ्यांचा तुम्ही उपभोग घ्या. उपभोग घ्यायला कुठलेही संत नाही म्हणत नाहीत. जेव्हा समर्थ म्हणतात प्रपंची पाहिजे सुवर्ण, तेव्हा सुवर्ण पण प्रपंचामध्ये असू देत. सुवर्ण म्हणजे सुवर्णार्थी सगळ्या वस्तू समर्थ आपल्याला सांगतायत की प्रापंचिक माणसाला सगळ्या गोष्टी लागतात, त्याचा उपभोग घ्या, पण त्याच्यामध्ये आसक्त राहायचं नाही. डॉक्टर काका पण एक खूप छान दृष्टांत आपल्याला देतात. काका म्हणतात की बुडत्या बँकेत कोणी इन्व्हेस्टमेंट करेल का हो? आमच्या इथे भुदरगड नावाची पतसंस्था होती, तिच्यामध्ये सगळ्यांनी टेल्कोमधले टेम्पोमधले लोकांनी विहारच घेतला आणि 10-10 लाख ठेवले. आणि काय झालं तर ती पतसंस्था बुडल्यामुळे सगळ्यांचे पैसे बुडले. आता हे माहिती असताना सुद्धा अजून दुसऱ्या पतसंस्थेमध्ये मी पैसे ठेवेन का? अजिबात ठेवणार नाही. नॅशनलाइज बँक बघेन, व्यवस्थित माझे पैसे सुरक्षित आहेत की नाही हे मी बघेन आणि मगच मी पैसे ठेवेन. विनाशी वस्तूवर प्रेम करायचं नाही, कारण ती कशी आहे तर बुडत्या बँकेसारखी आहे. आणि अविनाशी भगवंत कसा आहे तर तो शाश्वत आहे, सगळं प्रेम त्याच्यावरती लावायचं. दुसरा विचार आहे आपल्यासमोर की भगवंतावर प्रेम करणं शक्य आहे का? आपल्या मनामध्ये असा प्रश्न येऊन जातो की संतांनी एवढं भगवंतावरती प्रेम केलंय, कारण कसं असतं ना, आपण अनुभवाच्या खूप दूर असतो की संतांचं प्रेम आपण त्यांच्या चरित्रामधनं वाचतो, अभंगांमधून आपल्याला त्यांचं प्रेम
दिसतं आपल्याला, त्यांच्या शब्दांमधून ते व्यक्त होत आहे ते दिसतं आपल्याला. पण खरोखरीच मला भगवंतावर इतकं, परमात्म्यावर प्रेम करणं शक्य आहे का, असं आपल्याला वाटतं. पुढे शास्त्र आपल्यासमोर सिद्धांत म्हणतं की आत्मा परमप्रेमास्पद आहे आणि तो आत्मा मी आहे, म्हणजेच तो भगवंत मी आहे. मग जर मला माझ्यावरती माझं प्रेम मला करता येतं, तर भगवंतावरती प्रेम का करता येणार नाही. किती सुंदर सिद्धांत आहे आपल्यासमोर. परत सांगते, भगवंतावर म्हणजे परमात्म्यावर प्रेम करणं शक्य आहे. सिद्धांत आहे श्रुतीचा, आत्मा परमप्रेमास्पद आहे, तो आत्मा मी आहे. आता आत्मा आणि भगवंत एकच. निर्गुणामध्ये आत्मा आणि सगुणामध्ये भगवंत म्हणा, ईश्वर म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा. आणि तो आत्मा मी आहे म्हणजे तो राम मी आहे. मग पहिलं माझं माझ्यावरती प्रेम असतं, त्यामुळे भगवंतावरती तेवढंच प्रेम करणं शक्य आहे की जितकं माझं माझ्यावरती प्रेम आहे. आत्मा परमप्रेमास्पद आहे. प्रत्येक जण आपल्यावरील प्रेमामुळे दुसऱ्यावर प्रेम करतो. कुंतीनी कर्णाला जलामध्ये सोडलं, जलमल्या टोपलीत घालून. का बरं सोडलं? कारण त्या परिस्थितीमध्ये तिला तो अनुकूल नव्हता, म्हणून तिने जलप्रवाहाबरोबर एका टोपलीत घालून त्या बाळाला जलमल्या सोडून दिलं. आता पहिलं कुंतीचं कुणावरती प्रेम होतं? कारण आपल्यावर प्रेम होतं. त्या परिस्थितीमध्ये तिला तो अनुकूल नव्हता, म्हणून तिने कर्णाला सोडून दिलं. दुसरं उदाहरण आहे आपल्यासमोर. दत्तक घेतात आई वडील मुलाला. आता त्या मुलाला खूप छान घर मिळावं, त्याला चांगले आई वडील मिळावेत म्हणून दत्तक घेतात. का होते? तर त्यांना मुलगा हवा असतो, त्यांना मूल हवं असतं आणि त्या स्वतःवरील प्रेमामुळे ते मुलाला दत्तक घेतात. त्याला घरदार मिळावं, त्याला चांगलं घर मिळावं म्हणून नव्हे, तर पहिलं प्रेम हा दुसरा सेकंड. बरोबर आहे की सेकंड त्यांचा प्रायोरिटी असते की त्या मुलाला घर मिळावं, पण पहिली प्रायोरिटी कोणाला असते? तर स्वतःला असते, की त्यांचं आधी स्वतःवरती प्रेम असतं आणि स्वतःवरच्या प्रेमामुळे ते मुलाला दत्तक घेतात. अजून एक उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल. वडील आपल्या मुलावरती प्रेम करतात. बघा, एक 7-8 महिन्याचं मूल आहे, ते लहान मुलाला त्या छोट्या प्रेमाने वर टाकतात आणि झेलतात, आणि झेललं की त्याचा पापा घेतात. आता एकदा दोनदा झालं, तिसऱ्यांदा ते मूल खूप रडायला लागलं. आता का बरं रडत असेल ते मूल? कारण जेव्हा ते पापा घ्यायचे वडील त्या मुलाचा, तेव्हा त्या छोट्या बाळाला त्या वडिलांची दाढी मिशी टोचायची आणि म्हणून ते मूल रडायचं. आता त्यांना कळत होतं, पण तरी सुद्धा स्वतःचं मन भरेपर्यंत मूल रडलं तरी ते मुकेच घेत होते. का? तर त्यांना त्याच्यातनं आनंद मिळत होता. आणि असं 5-6 वेळा झाल्यानंतर त्यांनी मुलाला खाली ठेवलं. आता सिद्धांत सांगतो प्रेयान आत्मा, म्हणजे आत्म्यावर म्हणजे माझ्यावरती पहिलं जास्त प्रेम आहे आणि माझ्यावरील प्रेमामुळे मी दुसऱ्यावरती प्रेम करते, मग बाकीच्यांवर माझं प्रेम आहे. बघा, मी आग्रहाने तुम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवते, या बरं का. म्हणजे माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे का? तर मला बरं वाटतं म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवते. आता अशा हा सिद्धांत श्रुतीने आपल्यासमोर मांडलेला आहे. म्हणजे आपल्यावरती प्रेम आहे म्हणजेच परमात्म्यावरती प्रेम आहे, म्हणून परमात्म्यावरती प्रेम करणं शक्य आहे. आणि ज्यावर आपलं प्रेम असतं ती वस्तू आपली आवडीची असली पाहिजे. मी जेव्हा म्हणते ताई तुम्ही मला फार आवडता, म्हणजे तुम्ही माझ्या कशा आहात? तर आवडीच्या आहात, कारण तुम्ही माझ्या अत्यंत निकट आहात, म्हणजे माझ्या आत्म्याच्या अत्यंत निकट आहात. माझा राम हा दैवत हे आहे, मला अत्यंत आवडतो. दासबोध ग्रंथ मला अत्यंत आवडतो. असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते आपल्या आवडीचे विषय झालेले असतात, कारण ते माझ्या आत्मस्वरूपाच्या अत्यंत निकट असतात. म्हणजे मला भगवंतावरती भक्ती करता येते, म्हणजे माझ्यावरती प्रेम असल्यामुळे भगवंतावरती पण मला भक्ती करता येते, म्हणजे भगवंतावरती पण मला प्रेम करता येतं. बघा, आता जेव्हा ते भगवंतावरचं प्रेम आहे ना, त्यालाच फक्त काय म्हणतात? तर भक्ती असं म्हणतात. आता आईचं मुलावरती प्रेम आहे त्याला वात्सल्य म्हणतात,
नंतर पती पत्नींच्या प्रेमाला प्रणय असं म्हणतात, पण भगवंतावरच्या प्रेमालाच फक्त काय म्हणतात तर भक्ती असं म्हणतात. आपण व्यवहारामध्ये असं सहज म्हणून जातो की माझं तुझ्यावरती काय तर फार भक्ती आहे. आता चुकीचं काही नाही आहे, पण कसं आहे तर भगवंतावरच्या प्रेमालाच फक्त भक्ती असं म्हणतात की भक्ताच्या चित्तापासून ते प्रेम प्रवाहित होतं. ते कुठपर्यंत? भगवंताच्या चित्तापर्यंत. आधी तळमळ कुणाच्या अंतःकरणात लागते? तर ही तळमळ मी निर्माण करावी लागते. जसं मी आत्ता सगळी मांडणी केली आपल्यासमोर की माझ्या प्रेमाचा विषय फक्त हा कोण असावा तर शाश्वत भगवंत असावा. ते प्रेम मी त्याच्यावरती करू शकते का? तर हो, करू शकते, कारण तोच परमात्मा मी आहे आणि प्रत्येकाचं आपलं आपल्यावरती प्रथम प्रेम असल्यामुळे भगवंतावर मला प्रेम करता येतं. आणि असं जेव्हा प्रेम माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण होतं किंवा तळमळ निर्माण होते भगवंताच्या प्राप्तीची, तेव्हा ते भक्ताच्या चित्तापासून प्रेम प्रवाहित होतं. आणि हे प्रवाहित करण्यासाठी भक्तिशास्त्रांनी आपल्यासमोर खूप छान घड्या बसवून दिलेल्या आहेत. त्या घड्या वापरायच्या आणि आनंदरूप भगवंत मीच आहे असा अनुभव घ्यायचा. बघा, श्रीराम श्रीकृष्ण हे तत्वरूपाने जे आहेत ते निर्गुण निराकार आहेत. नंतर ईश्वर रूपाने जे आहेत ते सगुण निराकार आहेत आणि अवतार रूपाने जे आहेत ते सगुण साकार आहेत. आणि अवतार हे प्रेमाचा विषय आहेत. मग आता हे अवतार कसे आहेत? श्रीकृष्णाचे, श्रीरामाचे अत्यंत देखणे आहेत, अत्यंत मनमोहक आहेत, नंतर अत्यंत चित्तवेधक आहेत आणि जिथे सौंदर्य असतं तिथे सहजच आपलं चित्त आकर्षित होतं. समर्थ वर्णन करतात, राम सावळा सुंदर, कासे मिरवी पितांबर, तुकोबा म्हणतात राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. श्रीकृष्णाच्या सौंदर्याचं भागवतामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. श्रीकृष्ण रसरूप आहेत, आनंद रसो वैसह असं श्रुती म्हणते. त्यांच्या बाललीला ज्या आहेत त्या हास्यस्वरूप आहेत. नंतर रासलीलेत शृंगार रस आहेत. कंस, चाणूर, मुष्टीर यांना मारलं तो वीररस आहे. पण श्रीकृष्ण कथेमध्ये मुख्यतः प्रेमरस आहे आणि असा प्रेमरस पुरेपूर भागवतामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. म्हणून अंतःकरणातलं प्रेम जर वाढवायचं असेल तर भगवंताची कथा सतत ऐकावी, सतत सांगावी. तत्कथनम तत्श्रवणम तत्वचनम असं म्हटलं की तेच तेच बोलावं, तेच तेच सांगावं, तेच तेच ऐकावं. कारण भगवंताच्या कथा ऐकताना अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं, अष्टसात्विक भाव निर्माण होतात. बघा, मी लहानपणी कीर्तन ऐकायला जायचो मंदिरामध्ये, तेव्हा कीर्तनकार बुवा जर उत्तम असतील तर भगवंताची कथा सांगायचे तेव्हा डोळ्यातनं घळाघळा अश्रू व्हायचे. का तर अष्टसात्विक भाव अंतःकरणात जागरूक व्हायचे. आणि हा जो भगवंत आहे हा सगळ्या भक्ताच्या अंतःकरणातला त्याला कळतं, तर माझ्या अंतःकरणातलं पण त्याला कळलं असेल. मग बाकीच्यांना सांगण्यापेक्षा मी त्याला का नको सांगू? माझ्या सगळ्या अंतःकरणातल्या ज्या गोष्टी आहेत त्या तो सगळीकडे भरलेला आहे की नाही? ओतप्रोत भरलेला आहे. श्रुती सांगते ना की सगळीकडे तो भरलेला आहे. रीता ठावया राघवे वीण नाही, त्रिभुवन संचले विठ्ठले गा तुकोबा म्हणतात. भरला घनदाट हरी असे दिसे असं माऊली म्हणतात. श्रुती सांगते आपल्याला ते तत्व कसं आहे. ईशावास्य उपनिषद आपल्यासमोर मांडणी करत आहे. तद्देजती तन्नेजती तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः. ते आत आहे, बाहेर आहे, मागे आहे, पुढे आहे, समोर आहे, ते नाही अशी कुठलीही जागा नाही. मग जेव्हा माझ्या मनामध्ये प्रत्येक विचार येतो तेव्हा तो त्याला कळत नाही का हो? तो त्याला कळतो. मग माझ्या प्रेमाचा एक विषय तो भगवंतच करवून घ्यावा. आता विरहाने पण अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं आणि त्याच्याबद्दल म्हणजे प्रेमाने सुद्धा अंतःकरणामध्ये प्रेमच निर्माण होतं. त्याची कुठलीही तुम्ही कथा ऐका, विरहाने पण तो अनुसंधान अखंड राहतं. अनुसंधान म्हणजे प्रेम अंतःकरणामध्ये टिकलं की अनुसंधान राहायला आपोआपच काय होते तर मदत होते. म्हणून भक्तिशास्त्राने आपल्यासमोर एक खूप छान घड्या बसून दिल्या. मी जसं तुम्हाला आत्ता म्हटलं तसं की श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन आणि वंदन या 6 प्रकारच्या उपासना अत्यंत प्रेमाने केल्या असतील तर दास्य, नंतर सख्य आणि आत्मनिवेदन. सख्य भक्तीतून आत्मनिवेदन होतं. बघा, दास्य भक्तीमध्ये भगवंताचं दास्य करावं. आता पहिल्या 6 भक्ती या प्रयत्नपूर्वक करायच्या आहेत.
म्हणजे श्रवण करायचं, कीर्तन करायचं, त्याच्याबद्दलच बोलायचं. नंतर नामस्मरण आहे, पादसेवन भक्ती आहे, अर्चन भक्ती आणि वंदन भक्ती. आणि या 6 प्रकारच्या उपासना झाल्यानंतर अंतःकरणामध्ये अत्यंत प्रेम निर्माण होतं. मग दास्य करावंसं वाटतं. नंतर दास्यातनं सख्य निर्माण होतं आणि सख्यातून आत्मनिवेदन निर्माण होतं. पण दास्य सख्य कसं असावं हे सांगताना समर्थ आपल्यासमोर सांगतात, देवाच्या सख्यत्वासाठी जीवलगांस पडाव्या तुटी, सर्वही अर्पावे सेवटी, प्राण तोही वेचावा. एकदा देवाचं सख्यत्व निर्माण झालं की जीवलगांच्या तुटी जरी पडल्या तरी सुद्धा त्याचा अजिबात विचार करू नये. इतकं समर्पित जीवन असावं, इतकं सख्य भगवंताशी असावं, इतकं अंतःकरण भगवंताशी जोडलेलं असावं. मीरेची सख्य भक्ती आणि गोपिकांची सख्य भक्ती आपल्यासमोर आहे की सख्य भक्तीत चित्त अत्यंत प्रेमाने भरून जातं. चित्तात प्रेम मावत नाही आणि जेव्हा प्रेम मावत नाही तेव्हा अंतःकरणात स्फुरण होतं. जी सगळे अभंगांचं स्फुरण झालेलं आहे, काव्याचं स्फुरण जे झालेलं आहे सगळ्या संतांना, ते अंतःकरणातल्या त्या भगवंताच्या प्रेमाने झालेलं आहे की ते प्रेम जेव्हा अंतःकरणात मावेना तेव्हा ते त्यांच्या मुखातून अभंग रूपाने ते बाहेर पडलं. मीराबाई कुठल्या शाळेमध्ये गेल्या होत्या, मीराबाईंच्या अंतःकरणात जे कृष्ण भक्तीचं प्रेम होतं ते त्यांच्या मुखावाटे बाहेर पडतंय, ते त्यांच्या नृत्यामधून आपल्याला दिसतं आहे. का मीराबाई धुंद होऊन कृष्ण भक्तीमध्ये नृत्य करायच्या, गायन करायच्या. त्यांची कीर्ती तानसेनांनी ऐकली. तानसेन मीराबाईला बघायला आले की कोण आहे ही अशी इतकी कृष्णभक्त म्हणून ते बघायला आले. मंदिरामध्ये मीराबाई धुंद होऊन नाचत होती कृष्ण भक्तीमध्ये. तिचं लक्ष पण नव्हतं तानसेन आलेत म्हणून. तानसेनांना असं वाटलं की ती थांबेल, आपली दखल घेईल. थोडा वेळ ते थांबले. त्यांना किंचितसा राग पण आला. ते तिथनं बाहेर पडले. त्यांनी एक खडू आणला होता बरोबर. शेणाची भिंत होती. त्या भिंतीवर त्यांनी असं लिहिलं की तान सेन की तान पे हर तान गलतान है. आणि ते निघून गेले. आता मीराबाईचं गायन संपलं. लोकांनी सांगितलं मीराबाईंना की तानसेन महाराज येऊन गेले. त्यांनी भिंतीवर काहीतरी लिहिलेलं आहे. मीराबाईंनी बघितलं. ती आत गेली शांतपणे. तिने पण एक खडू आणला आणि तिने पण त्या ओळीच्या खाली आपली अजून एक ओळ लिहिली, अपनी अपनी तान पे हर चिडिया मस्तान है. म्हणजे आम्ही आमच्या भक्तीमध्ये कसं आहोत तर मग्न आहोत. काही दिवसांनी तानसेन परत बघायला आले. त्यांनी ती खालची ओळ वाचली. त्यांना असं वाटलं की हिचा आता विचार बदलला असेल, ही बदलली असेल. त्यांनी खालची ओळ वाचल्याबरोबर त्यांनी मीराबाईंना साष्टांग दंडवत घातलं. त्यांना कळलं की ही कशी आहे तर कृष्णाची भक्त आहे. आणि भक्ती प्रेमाचा परिणाम म्हणून मीराबाई नाचते आहे, मीराबाई गाती आहे, मेरे तो गिरीधर गोपाल दुजे ना कोई. गोपिका भक्तीच्या आचार्य आहेत. गोपी कृष्णाचीच फक्त काय करत होत्या तर गोपी कृष्णाचीच कथा सांगत होत्या, कथा ऐकत होत्या, कृष्णाच्याच गोष्टी करत होत्या. त्यांना जगाचा विसर पडत होता. बघा, या गोपिका ज्या आहेत त्या सगळ्या प्रापंचिक होत्या. त्यांनाही सासू सासरे, नणदा, दीर, जावा, पुतणे, घरामध्ये सगळे लोक होते. पण तरीसुद्धा त्या आपलं कर्तव्य प्रपंचामध्ये करत असताना, म्हणजे प्रपंचातली सगळी कामं करत असताना अनुसंधान कुणाचं होतं तर फक्त भगवंताचं अनुसंधान होतं. त्यांचं चित्त अखंड त्या भगवंताशी जोडलेलं होतं. कृष्ण 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 कृष्ण. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या असं त्या लोणी विकताना म्हणत होत्या, कोणी लोणी घ्या असं त्या म्हणत नव्हत्या. म्हणजे सगळ्यांमध्ये त्या काय बघत होत्या तर कृष्ण बघत होत्या. इतकी भक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये. आणि हे न अनुसंधानाने निर्माण होतं. पण अखंड अनुसंधान, अनुसंधान आणि अनुसंधान. आपण खूप अभ्यास केला, आता अभ्यास करावाच लागतो. शास्त्रांचा अभ्यास करावा लागतो, संत ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो, नाम घ्यावं लागतं. पण मी डॉक्टर काकांना एकदा म्हटलं तर काका म्हणाले अनुसंधान म्हणजे अखंड आपलं चित्त कोणाशी जोडलेलं असलं पाहिजे तर एक सद्गुरूंशी जोडलेलं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये पण कसं आहे, माझे सद्गुरू कसे चालतात, माझे सद्गुरू कसे बोलतात, माझे सद्गुरू कसे वागतात, माझे सद्गुरू किती ज्ञानी आहेत. प्रत्येक प्रसंगामध्ये काय झालं पाहिजे तर सद्गुरूंचं अनुसंधान राहिलं पाहिजे. आणि असं अनुसंधानाने अखंड चित्तामध्ये प्रेम वाढतं राहतं. आणि जेव्हा शिष्य
आपल्याकडून ते प्रेम वाढतं ठेवतो, अंतःकरणामध्ये त्याच्या तळमळ निर्माण होते, तेव्हा मग जबाबदारी कुणावर येते पडते आता जाऊन, तर ती भगवंतावरती म्हणजे सद्गुरूंवर जाऊन ती जबाबदारी पडते. आता पडते म्हणावे का, म्हणजे त्यांचं चित्त आपल्याशी जोडलं जातं. पण पहिली जबाबदारी कुणाची आहे, तर ती पहिली जबाबदारी माझी आहे. बघा जनाबाई म्हणते, दळिता कांडिता तुझं गायी नमी अनंता. दळताना कांडताना ती कुणाचं नाव घेत होती, फक्त तर विठ्ठलाचं नाव घेत होती. म्हणजे अखंड अनुसंधान कुणाचं होतं, तर भगवंताचं अनुसंधान होतं. आणि जेव्हा भगवंताचं अनुसंधान होतं तेव्हा तिच्या मदतीला कोण येत होते, तर प्रत्यक्ष भगवंत दळाला येत होते. नंतर आपण जर बघितलं असेल तर कुठलेही संत तक्रार करत नाही आहेत. हे तर अनुसंधान आहे पण इकडे तक्रारी चालू आहेत. अनन्य शरणागती आहे, तक्रार अजिबात नाही आहे. कुठलाही प्रसंग येऊ देत, सुखाचा येऊ देत, दुःखाचा येऊ देत. चोखामेळांच्या चरित्रामध्ये जर आपण वाचलं तर किती त्यांच्यावर अनेक प्रसंग येऊन गेले, पण तरी सुद्धा त्यांच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल नाम अखंड काय आहे, तर चालू आहे. कुठलाही प्रसंग आला तरी न डगमगता, म्हणजेच कुठे काय आहे, तर अनन्य शरणागती आहे. सुखाचा प्रसंग आला रामकृष्ण हरी, दुःखाचा प्रसंग आला रामकृष्ण हरी. आणि असा जो भक्त असतो त्याच्यावरती भगवंतावरचं कारण काय असतं, भगवंताच्या आज्ञा तो तंतोतंत पाळतो, म्हणजे कुठली तक्रार करत नाही. महाराज म्हणतात, गोंदवलेकर महाराज, जो तक्रार करतो तो भक्तच नव्हे. इकडे भगवंताचं नाम चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत, अनुसंधान आहे, पण तक्रारी आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जुळून यायला लागतात. अनन्य शरणागती पाहिजे, भगवंताच्या आज्ञांचं पालन पाहिजे, अखंड नामानुसंधान पाहिजे, अनुसंधान पाहिजे, तत्वानुसंधान पाहिजे आणि अखंड त्याचं ध्यान पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडून झाल्या की मग आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं. आणि प्रपंचाचं अनुसंधान हे विवेकाने प्रयत्नपूर्वक सोडावं लागतं. कारण सगळे संत सांगतात की प्रपंच कसा आहे, तर अशाश्वत आहे. मग तो सोडून द्यायचा आहे का, तर तो अशाश्वत आहे हे जर मला माहिती असेल तर तो व्यवस्थित करायचा, पण त्याच्यावरची आसक्ती काढून घ्यायची. म्हणजे जी आपली गुंतवणूक आहे ते चित्त त्याच्यामध्ये अडकलेलं आहे, तेवढं चित्त त्याच्यामधून काय करायचं आहे, तर काढून घ्यायचं आहे. बघा एक छान दृष्टांत आहे मंदाताईंनी सांगितलेला की प्रपंच तुम्ही कितीही जरी नेटाने केला तरी तो प्रपंच कसा आहे, तो नाशिवंत आहे, तो अशाश्वत आहे. जत्रा भरली गावामध्ये, आई वडील आपल्या 2 मुलांना घेऊन जत्रेमध्ये गेले. जत्रेमध्ये फुगे असतात विकायला गॅसचे रंगीबेरंगी. आता फुगे बघितल्याबरोबर मुलं रडायला लागली की आम्हाला फुगा हवा, आम्हाला फुगे हवेत. रडल्यानंतर हातपाय आपटून आई वडिलांनी एक 10 फुगे घेऊन दिले मुलांना, एकाला 5 दुसऱ्याला 5. आता ते फुगे कसेबसे सांभाळत घरी आले संध्याकाळी. मुलं संध्याकाळी रात्री जेवली आणि झोपी गेली फुगे खेळत खेळतच. आता ते गॅसचे फुगे असल्यामुळे ते वरती छताला जाऊन काय झाले, तर ते जाऊन छान आरामात बसले फुगे. आता ते गॅसचे फुगे असल्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याचा गॅस जसा संपतो तसे त्यातले फुगे काही काय होतात, तर नाहीसे होतात. आता आई वडिलांनाही माहिती होतं. सकाळी उठल्यानंतर त्याच्यातले 4-5 फुगे काय झाले, तर ते त्याच्यातला गॅस संपून गेला आणि ते फुगे फुटले. आता ते फुटत नाहीत, ते असे छोटेसे होऊन जातात, म्हणजे ते फुगे असतात ते. आता नंतर काही वेळाने मुलं उठली. मुलं उठल्यावर बघतायत तो आपण 10 फुगे घेतले होते, तुझे 5 आणि माझे 5, आणि आता किती राहिले, तर फक्त त्याच्यातले 4च फुगे राहिले. मग 6 फुगे गेले कुठे, आणि ते फुगे फुटले असं म्हणून ती मुलं जोर जोरात रडायला लागली. आता हा प्रसंग बघताना आई वडील काय करतात, तर मात्र गालातल्या गालात हसतात. कारण त्यांना हे नक्की माहिती आहे की गॅसचे फुगे आहेत ते टिकत नाहीत जास्त वेळ. ते त्याचं स्वरूपच असं आहे की तो गॅस संपल्यानंतर ते काय होतात, तर ते नाहीसे होतात. नाहीसे म्हणजे ते. आता आई वडील हसतात आणि मुलं रडतात. का बरं रडतात, कारण त्यांनी त्यांच्या मनाला शिकवलेलं नसतं की ही विनाशी वस्तू आहे, ही विनाशी वस्तू गेल्याशिवाय राहत नाही. पण आईवडिलांना मात्र हे काय पक्का माहिती असतं की ते विनाशी आहेत आणि विनाशी वस्तू ही जातेच. अगदी तसंच इकडे परमार्थामध्ये आहे की संतांचा विवेक दृढ झालेला असतो. त्यांना हे माहिती असतं की जे विनाशी आहे ते गेल्याशिवाय राहत नाही आणि जे अविनाशी आहे ते सतत असतं, ते कुठेच जात नाही. का जात नाही, तर ते येत नाही म्हणून ते जात नाही. समर्थ म्हणतात ब्रह्म असतची असे.
आणि आपण मात्र कसे असतो, आपण विनाशी वस्तू गेली की रडतो, व्यक्ती आणि वस्तू, जवळची व्यक्ती गेली की आपल्याला रडायला येतं, आपल्याला दुःख होतं. म्हणून संतांच्या संगतीमध्ये विवेक करावा. सार असार, सत्य मिथ्या, नित्य अनित्य, आत्म अनात्म सातत्याने संतांच्या संगतीमध्ये विवेक करत राहावं. आणि जे अशाश्वत आहे, जे असार आहे, जे मिथ्य आहे त्यांच्याबद्दल कर्तव्य पार पाडावं. आणि जे सत्य आहे, जे शाश्वत आहे, त्यांचं अखंड अनुसंधान अंतःकरणात ठेवावं. बघा, देव आपल्याला सतत आपल्या अंतःकरणातून साथ घालतो आहे, पण आपल्या वृत्ती कुठे आहेत तर सातत्याने बहिर्मुख आहेत. चित्तामध्ये अखंड हे सगळे विषय बसलेले आहेत, जे असार आहेत, जे अनित्य आहेत. मग भगवंत तिथे प्रकट कुठून होणार? कारण चित्तामध्ये हे सगळे मिथ्या विषय बसलेले आहेत, अनित्य विषय बसलेले आहेत. मग त्यांच्याविषयी वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय भगवंत हा माझ्या प्रेमाचा विषय होणं शक्यच नाही. म्हणून बघा, एक छान आहे की जिथे भगवंत आहे चित्तामध्ये, तिथे सहजच काय आहे तर आनंद आहे, तिथे सुख आहे, अखंड चित्ताला आनंदाची अनुभूती आहे. आता प्रत्येकाला सुख हवंसं वाटतं की नाही? कुणाला तरी असं वाटतं का की मला दुःख हवं आहे? पण आपण प्रत्येकजण दुःखाकडचा प्रवास करतो आहोत. मग जर मला सुख हवं असेल तर संतांच्या संगतीमध्ये विवेक करावा, भगवंताचं स्वरूप समजावून घ्यावं की तो एक शाश्वत भगवंत मला हवा आहे. असा निश्चय झाल्यानंतर जे अशाश्वत आहे त्यांच्याबद्दल वैराग्यच निर्माण व्हावं लागतं. म्हणजे मग चित्त रिकामं होतं आणि चित्तामध्ये भगवंताला स्थान मिळतं. तिथे भगवंत आहेच, पण तो साथ घालतोय, पण आपण त्याला प्रतिसाद देत नाही आहोत. मग जेव्हा आपलं अनुसंधान या सगळ्या गोष्टींकडचं कमी होईल तेव्हा तो शाश्वत भगवंत आहे त्याचा मला अनुभव येईल. आणि त्यासाठीच आपण ज्या घड्या बघितल्या, श्रवणापासून ते दास्यापर्यंत, आणि दास्य भक्तीचं सख्य भक्तीमध्ये काय होतं तर रूपांतर होऊन जातं. आता हा सगळा जो कर्तृतंत्र भाग आहे तो आपण करायचा आहे. आणि भगवंत कसे आहेत तर वस्तुतंत्र आहेत. शास्त्रांनी 2 शब्द आपल्यासमोर छान मांडणी केलेली आहे, कर्तृतंत्र आणि वस्तुतंत्र. कर्तृतंत्र भाग हा सगळा आपण करण्याचा आहे, तो माझ्या करणाऱ्याच्या स्वाधीन आहे. आणि जो भगवंत, जो वस्तुतंत्र आहे, जो आनंदरूप आहे, आपली साधना. आता मग असं आहे, त्याच्यामध्ये दुसरा एक छान विचार आहे की आता मी एवढ्या भक्ती केल्या, म्हणजे रोज साधना मी करते आहे, रोज ध्यानाला बसते, रोज नाम घेते, मग आता वाट बघायची का की मला कधी अनुभव येईल? नित्यप्राप्ताची प्राप्ती, शास्त्र काय म्हणतं? नित्यप्राप्ताची प्राप्ती. नित्यप्राप्त तुझं आनंद हे नित्यप्राप्त स्वरूप आहे. मग त्याची वाट कुठून बघणार? बाहेरून जर एखादी व्यक्ती यायची असेल तर आपण वाट बघतो, हो, पण इथे बाहेरून काहीच यायचं नाहीये. नित्यप्राप्ताची प्राप्ती म्हणजे ती नित्यप्राप्त आनंद हे माझं स्वरूपच आहे, परमात्मा हे माझं स्वरूपच आहे. मग हे सगळं अज्ञान दूर झालं की भगवंत तिथे आहेच. आता अज्ञान दूर करण्यासाठी या सगळ्या भक्ती आहे, सगळी साधना जी आहे आपण ती सगळी करतो आहोत. मग ती साधना केल्यानंतर भगवंत आपलं स्वरूप उघड करतो. श्रुती आपल्यासमोर मांडणी करते, आत्मा विवृणुते तनुस्वाम. ते आत्मस्वरूप आहे, ते काय करतं तर वरमाला घालतं. कुणाला वरमाला घालतं तर जीवाला वरमाला घालतं. म्हणजे जीवाशिवाचं लग्न लागतं. म्हणजे जीव शिवरूपामध्ये एकरूप होतो आणि तो विलीन होतो. आता मग विलीन झाल्यानंतर ते प्रेम कसं सांगणार आणि कसं दाखवणार? त्या आनंद स्वरूपाशी तो एकरूप झालाय. सद्गुरूंचं स्वरूप पण कसं आहे? सद्गुरूंच्या स्वरूपाशी शिष्य एकरूप होऊन जातो. तत्व तर एकच आहे. मग विलीन झाल्यानंतर आता तो काय साधकाचा तो अनुभव आहे, आणि तो अनुभव तुकोबा आपल्या अभंगामधून आपल्याशी बोलतात. प्रेम नये सांगता बोलिता दाविता अनुभव चित्त चित्ता जाणे. बघा, इतका सुंदर अनुभव ठेवलाय, किती प्रवास छान आहे आपण जो करत आलो तो. आणि एकरूप झाल्यानंतर तो अनुभव मात्र सांगता येत नाही, बोलता येत नाही, दाखवता येत नाही. आपण सगळे साधक आहोत. आपल्या सद्गुरूंच्या कृपादृष्टीखाली आपण
वाढतो आहोत. हजारो काकांचे साधक, डॉक्टर काकांचे, आपल्या सद्गुरूंचे हजारो साधक आज देश विदेशात परदेशात आहेत. पण प्रत्येकाच्या चित्ताला मात्र त्यांच्या प्रेमाचा, त्या निर्गुण तत्वाचा, आनंद रूपत्वाचा अखंड अनुभव येतो आहे. आता माझं काम आहे ते त्यांच्याकडनं आनंद देण्याचं. त्यांचं काय आहे तर कार्य सुरू आहे. आता माझं काम आहे की माझं प्रेम वाढतं ठेवणं, माझी साधना वाढती ठेवणं. बघा, सगुणाचं ध्यान आणि निर्गुणाचं अनुसंधान सातत्याने ठेवणं, माझी तळमळ वाढती ठेवणं, हा सगळा कुणाकडचा भाग आहे? तो हा माझ्याकडचा भाग आहे. आणि वाट अजिबात बघायची नाही, आपलं आपण काम करत राहायचं. आणि सद्गुरूंच्या अंतःकरणात जेव्हा संकल्प उठेल तेव्हा ते त्यांच्या स्वरूपाशी मला एकरूप करवून घेतील. आणि असाच जो विनाशी मर्त्य जीव आहे तो प्रेमस्वरूप भक्तीने कसा होतो तर अमर होतो. तुकाराम महाराज म्हणतात, अमर तू खरा नव्हे कैसा मी दातारा, साच तू लटिका तैसा मीही म्हणे तुका. तुकाराम महाराज म्हणतात, तू अमर आहेस, तू अमृत आहेस. आणि उपाधी वाचून मीही अमृत आहे रे. आणि मी पण कसा आहे तर अमरच आहे. तू सगुण रूपाने प्रेममय आहेस, तर निर्गुण रूपाने तू कसा आहेस तर सत्य आहेस, तू खरा आहेस. आणि तसाच मी आहे, तुझ्यावर मी अत्यंत प्रेम करतो आणि तू आणि मी एकरूप आहोत. तुझ्या स्वरूपाशी मी एकरूप झालेलो आहे. तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू. राम आणि दास दोघे पहुडले धामी, असं समर्थ म्हणतात. असा देव अवीट आहे, शाश्वत आहे, आनंदरूप आहे. आणि त्या देवाशी एकरूप झाल्यामुळे भक्तही तसाच होतो. नारद भक्तिसूत्र आपल्यासमोर मांडणी करते. आत्मा रामो भवती, तृप्तो भवती, स्तब्धो भवती. तो आनंदरूप होतो, समाधानी होतो आणि तृप्त होतो. आणि मग त्याचा अनुभव माऊली आपल्याला सांगतायत की सगळीकडे चराचरात त्याला भगवंताचाच अनुभव येतो. म्हणजे तोच ओतप्रोत सगळीकडे भरलेला आहे असा त्याला अनुभव येतो. अणु रेणू या थोकडा तुका आकाश एवढा. तुका कसा आहे तर अणुरेणूपेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे आणि आकाशालाही व्यापून आहे. आणि हाच अनुभव भक्ताला येतो. माऊली वर्णन करतात, हे समस्तही श्री वासुदेवो, ऐसा प्रतीती रसाचा बोतला भाव, म्हणोनी भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आतोची. अशी एक छान तृप्तीची ढेकर माऊलींनी सांगितली आहे. आणि असा जो ज्ञानी भक्त असतो तो भगवंताला अत्यंत प्रिय असतो. मग याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था, तया ते मी माथा मुकुट करी. भगवंत म्हणतात, जो ज्ञानी भक्त असतो त्याच्यावर माझं अत्यंत प्रेम असतं. माझ्या मुकुटात तो मण्यासारखा असतो. म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये तो अखंड असतो. बघा, इतकं सुंदर वर्णन आहे. तो भगवंताशी एकरूप होऊन जातो. आणि ते प्रेम कसं असतं, शब्दे विण संवादीचे, इंद्रिया नेणता भोगीचे, ऐसा तो अनुभव असतो. मग असा जर तो अनुभव असेल तर तो कसा शब्दांनी सांगता येईल, कसा बोलता येईल आणि कसा दाखवता येईल, तोच होऊन तो अनुभवावा लागतो. आणि म्हणून तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात, अहो हरी प्रेम कसं आहे असं तुम्ही विचारूच नका, त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. आणि असा अनुभव जर घ्यायचा असेल तर आपण सगळे साधक साधना करूयात, करतोच आहोत, अजून ती तीव्रतेने वाढवूयात. सद्गुरूंचे विचार, सद्गुरूंचा उपदेश अंतःकरणामध्ये रुजवून घेऊयात. त्यांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणूयात. तसं प्रेममय अंतःकरण आपलं आहेच, ते अजून आपण तयार करूयात. आणि असं सद्गुरूंच्याच कृपेने आपल्या सर्वांना अनुभव माझ्या सकट येवो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच माझ्या वाणीला विराम देते. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. जय जय रघुवीर समर्थ. आज आपल्याला लाभलेल्या वक्त्या सौ सीमाताई इनामदार यांनी आपल्या मधुर वाणीतून आणि अतिशय सोप्या शब्दात आपल्याला हा अभंग समजावून सांगितला. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांकडून मनपूर्वक आभार मानते. तसेच श्रीराम सत्संग मंडळ छिंदवाडा यांनी सादर केलेल्या भजनाबद्दल सुद्धा त्यांचे आभार मानते. सर्व श्रोते वर्गाचे आपण मन लावून हे प्रवचन ऐकल्याबद्दल मनपूर्वक आभार. जय जय रघुवीर समर्थ.